नमस्कार. गुडघेदुखीच्या या सीरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. गुडघेदुखीला आपल्याला हरवायचं आहे आणि नी रिप्लेसमेंट सर्जरीचा आपल्याला सामना करायचाच नाहीये आणि ते शक्यही आहे. यासाठी गुडघेदुखीच्या संदर्भात जे काही पैलू आहेत, ते आपण समजून घेत आहोत. याआधी याआधीच्या एपिसोडमध्ये आपण खूप काही वेगवेगळ्या पैलू आपण जाणून घेतलं, त्यावरती आपण चर्चा केली. काही मागचे 2-3 एपिसोडमध्ये आपण एक्सरसाइजेस पण पाहत आहोत. त्या एक्सरसाइजेस अशा आहेत, तुमच्या गुडघ्याची जी काही स्थिती असेल आता, तुम्हाला मूव्हमेंट करता येत असतील, नसतील, त्रास होत असेल, लिगामेंट टेअर असेल, गुडघ्यातला गॅप खूपच कमी झालेला असेल, अगदी पायामध्ये बाक आलेला असेल, जे काही सिच्युएशन आहे, त्या सिच्युएशनमध्ये ह्या एक्सरसाइजेस तुम्हाला खूप हेल्प करतील. एक गोष्ट लक्षात घ्या, व्यायामाचं काम व्यायाम करेल, आहाराचं काम आहार करेल, औषधीचं काम औषधी करतील. एका गोष्टीमुळे बाकी सगळ्यावर इम्पॅक्ट येत नाही. इंटरनली जे वर्क करायला पाहिजे ते आहार आणि औषधीच्या माध्यमातून होईल आणि व्यायामाचं काम व्यायाम करेल. यासाठी लागतो संयम आणि धैर्य लागतं. कसं आहे पहा, आपले जे आजार आहेत, बहुतेक जणांचे तुम्ही पाहणाऱ्यांचे जुने आजार झालेले असतील. काही जणांचा 20-20 वर्षापासूनचा त्रास असतो, काही जणांचा वर्षभराचा असतो. परंतु जेवढा जुना आजार तेवढा रिकव्हरीला वेळ हा लागतोच. हे कुठलं चमत्कार नाही, हे विज्ञान आहे. आणि जर तुम्ही पूर्ण शक्ती लावून जर व्यवस्थितपणे त्यावर काम करायला सुरुवात केली, तर रिकव्हरी मात्र 100% दुरुस्त होते. कोणाला 1 महिना लागेल, कोणाला 1 वर्ष लागेल, परंतु रिकव्हरी होणार हे मात्र नक्की आहे. चला तर मग आज आपण नवीन एक्सरसाइज आपण जाणून घेऊया, जे तुम्ही खुर्चीवर बसून करू शकता. ठीक आहे? तर पहिली एक्सरसाइज तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचंय. तुम्ही खुर्चीवरती असं बसा. ठीक आहे? बसल्यानंतर आपल्या पायाला असं सरळ वर करायचं आणि 6 सेकंद होल्ड करून ठेवायचे. 1, 2, 3, 4, 5, 6. ठीक आहे? तुम्ही हाताचा सपोर्ट घेऊन असं मागं स्वतःला सपोर्ट देऊ शकता. त्याच्यानंतर परत 1, 2, 3, 4, 5, 6 असे तुम्ही 10 राउंड करायचे आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या पायाचे 1, 2, 3, 4, 5, 6. ठीक आहे. त्याच्यानंतर परत 1, 2, 3, 4, 5, 6. अशा पद्धतीनं 10 राउंड ह्या पायाचे, 10 राउंड या पायाचे. आता हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? हे झाल्यानंतर तुम्हाला हे आपले जे टाच आहेत ना, हे असे वर उचलायचे आहेत. ठीक आहे. 2, 3, 4. आता ह्या एक्सरसाइजचा फायदा तुमच्या गुडघ्याला तर होईलच. जर तुम्हाला डायबिटीज असेल, शुगर असेल, तर त्यामध्ये पण याचा बेनिफिट खूप चांगल्या पद्धतीने होतो. त्याच्यामुळे बसल्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने आपले टाच वर करायचे 20 ते 25 वेळेस किंवा 10 वेळेस तुमच्या शक्तीप्रमाणे तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीने तुम्ही करा. 20चा राउंड ठीक आहे सुरुवातीस. ठीक आहे. अशा पद्धतीनं बसून तुम्ही पाय वर करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी सोपी एक्सरसाइज आहे. आता हा आपला गुडघा हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 अशा पद्धतीनं तुम्ही 20चे राउंड करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला करायचा आहे उशीचा उपयोग. ठीक आहे. आता उशीला काय करायचंय तुम्हाला? तर ही उशी आहे. उशीचा आकार तुमच्या सोयीप्रमाणे पहा. छोटी, मोठी अशा पद्धतीनं चालते. ह्या आधी पण आपण उशीचा वापर बघितलेला आहे. आपल्या दोन्ही पायामध्ये उशी ठेवायची आणि मध्ये अशा पद्धतीनं दाबायचं आहे दोन्ही बाजूने, आतल्या बाजूने आणि उशीला गच्च धरायचं आहे. 6 काउंट करायचंय. 1, 2, 3, 4, 5, 6. पुन्हा रिलॅक्स सोडा. पुन्हा जवळ घ्या. पुन्हा दाबा. 1, 2, 3, 4, 5, 6. रिलॅक्स. अशा पद्धतीनं हे करायचं आहे. काही जणाला 3 सेकंद पर्यंत धरणं होईल, काही जणाला 2च सेकंद होईल. ठीक आहे. आपापल्या शक्तीप्रमाणे तुम्ही तुमचा कालावधी ठरवू शकता. फक्त हेतू एवढाच आहे, की हे जे मसल्सला ताकद मिळवण्याची जी आपल्याला गरज आहे ती इथून मिळणार आहे आणि त्याचबरोबर
इथं गुडघ्यातला जो गॅप बनलेला आहे तो पण रिलीज व्हायला थोडीशी मदत होते. त्यामुळे ही एक्सरसाइज खूप महत्त्वाची ठरते. ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्हाला समजलेल्या आहेत. बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाचं, ह्याचे राउंड तुम्ही 10 ते 20 करू शकता. ठीक आहे. आता जर तुम्हाला शक्य असेल तर ह्या एक्सरसाइज तुम्ही करू शकता. आता खुर्चीवरती तुम्ही असा सपोर्ट घ्या. सपोर्ट घेऊन तुम्हाला फक्त उठायचं आहे. ठीक आहे. आता उठताना कसं होईल, काही जणाला एवढंच उठणं शक्य होतं. गुडघ्यावरती वजन देऊन. गुडघ्यावर ताण आलं की दुखणं सुरू होतं. मग त्यावेळेस थांबायचं. एक. तर काही जणाला काय होईल, एवढं उठणं होईल. मग ते इथपर्यंत थांबतील, पुन्हा बसतील. आणि काही जणाला अशा पद्धतीने एवढं उभं राहिल्यानंतर दुखायला सुरुवात होतं. मग इथपर्यंत येऊन थांबायचं, पुन्हा बसायचं. ठीक आहे. याला स्क्वॅटिंग म्हणतात. तर हे तुम्हाला काय करायचं आहे, अशा पद्धतीने एक मी मध्यम घेऊन सांगतो तुम्हाला. हे एक अशा पद्धतीने, 2, हे 3, हे 4. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 20 वेळा उठक बैठक करायची आहे. ठीक आहे. जरुरी नाही सगळ्यांनी पूर्णतः उठावं. तुमच्या सोयीने तुम्हाला जेवढं सहन होईल तेवढंच तुम्ही वजन इथं देऊन उठायचं आहे. ठीक आहे. आता ह्या एक्सरसाइजेस तुम्ही करा. या आधीच्या पण सांगितलेल्या करा आणि येणाऱ्या पुढच्या एपिसोडमध्ये पण मी थोड्याने तुम्हाला एक्सरसाइजेस सांगत आहे. हा फिजिओथेरपीचा पार्ट आहे. म्हणजे बाहेरून आपण व्यायामाच्या माध्यमातून आपल्या मसल्सला, आपल्या हाडांना आपण मजबूत करण्याचा आणि लवचिकता आणण्याचा प्रयत्न करत आहोत. याच्यानंतर मी तुम्हाला अशा काही पद्धती सांगणार आहे जे तुमच्या हाडांना, नसांना, मांसपेशींना मजबूत करेल. जे की बाहेरून केल्यामुळं इंटरनली असं म्हणू की केमिकल ट्रीटमेंट आपण म्हणू शकतो. जे आतून तुमच्या हॉर्मोन्स वरती काम करून तुम्हाला आतून मजबूती देईल. त्यावरती पण आपण व्हिडिओ आणणार आहोत. ते पण एपिसोड तुम्हाला पाहायचे आहेत आणि सगळ्या बाजूने काम करायचंय. जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलं की आपली गुडघेदुखी हे सिंगल मेडिसिनचा आजार नाहीये. तुम्हाला फक्त औषधे घेऊन बरं होणार नाहीयेत तुम्ही, किंवा फक्त व्यायाम करून तुम्ही बरे होणार नाहीयेत. तुम्हाला धैर्य तर ठेवावंच लागेल. त्यासोबत तुमचा आहार चांगला असला पाहिजे. त्याचबरोबर तुमची जीवनशैली चांगली असली पाहिजे. तुम्ही व्यायाम व्यवस्थित केला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही औषधी पण घेतली पाहिजे. ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम होऊन आपली रिकव्हरी शक्य बनते. जगामध्ये कुठेही चमत्कार होत नसतात. तुमची झालेली हाडांची झीज भरून यायला वेळ लागते. व्यक्तिपरत्वे कालावधी वेगळा असू शकतो, पण नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी घडून येतात. काही जणांना पटकन आराम मिळतो, तर काही जणांना थोडा वेळ लागतो. पण नक्कीच हे एक्सरसाइजेस केल्यानंतर बऱ्याच पेशंटचा अनुभव येतो की केल्यानंतर लगेचच त्यांना अनुभव चांगला यायला लागतो, रिलीफ मिळायला लागते. तर तुम्ही पण करा आणि तुम्हाला चांगलं वाटल्यास नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि या आधीचे पण व्हिडिओ तुम्ही व्यवस्थितपणे पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला गुडघेदुखीवर घरी राहून पूर्णतः विजय मिळवायला सोपं जाईल. तर या पुढच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला काही औषधी जे आम्ही देत असतो पेशंटला, त्या कॉम्बिनेशन्स मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे, शेअर करणार आहे. त्याचा पण तुम्ही जरूर लाभ घ्या. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.